विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 11वी वाणिज्यमध्ये पुस्तकपालन आणि लेखाकर्म बुक किपिंग अँड अकाउंटन्सी चा अभ्यास करत आहोत. आपण त्याच्यातले अनेक सुरुवातीचे 1-2 प्रकरणं पाहिले. आता आपण खात्यांचं वर्गीकरणाविषयी माहिती पाहत आहोत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे खाते असू शकतात. वैयक्तिक, त्याच्यात मुख्य 3 प्रकार: वैयक्तिक, वास्तविक आणि नामधारी. तर त्यानुसार लेख्याच्या नावे आणि जमाच्या नियमानुसार आधुनिक संकल्पना, आपण पारंपरिक संकल्पना पाहिली. याच्यामध्ये काही फरक नाही. आधुनिक आणि पारंपरिक मध्ये विशेष काय फरक पडला नाही, पण आधुनिक संकल्पनेमध्ये ते आपल्याला एका वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा किंवा ते आकलन करून घेण्याचा प्रयत्न या आधुनिक संकल्पनेमध्ये करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी काही व्यवहार दिलेले आहेत आणि ते व्यवहाराचे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे घटक ओळखणे, प्रभाव ओळखणे, त्याचा नियम ओळखून नावे आणि जमा कोणता लेखा होईल हे आपल्याला या ठिकाणी ओळखून तो टेबल पूर्ण करायचा आहे. परीक्षेत तुम्हाला आपल्याला अशा प्रकारचा टेबल देण्यात येईल. व्यवहार आणि ब्लँक याच्या पुढचे सगळे कॉलम ब्लँक मध्ये प्रश्नपत्रिकेत विचारले जाईल आणि हे टेबल किंवा हा आराखडा पूर्ण करायला सांगितलं जाईल. त्यामध्ये व्यवहार आणि त्या व्यवहारातले 2 पैलू कोणते, त्याच्यामध्ये 2 पैलू, प्रत्येक आर्थिक व्यवहारात 2 पैलू, 2 अंतर्भूत लेखे, त्यांचा लेख्याचा प्रकार, म्हणजे इथं गट आणि विभाग केलेला आहे. तिथं लेख्याचा प्रकार होता, तर गट आणि विभाग म्हणजे तेच, आणि 2 पैलू किंवा 2 प्रभाव. अंतर्भूत लेखे, लेख्याचा प्रकार, त्यानुसार लेख्याचा प्रकार तर त्याचा नियम कोणता, त्यानुसार नावे कोणतं होईल आणि जमा कोणतं होईल. तर अशा प्रकारे हा टेबल आपल्याला प्रत्येक आर्थिक व्यवहाराचे 2 प्रभाव, 2 पैलू, 2 लेखे, लेख्याचा तो गट, तो वैयक्तिक आहे का, वास्तविक आहे का, नामधारी आहे, आणि त्या लेख्याच्या नियमानुसार त्याचा नियम, तो नियम म्हणजे व्यवसायात आले का गेले, किंवा रिसिव्हर आहे का गिव्हर आहे, किंवा एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे, हे ओळखायचं त्या नियमानुसार. आणि अशा प्रकारे हा पुस्तकपालन आणि लेखाकर्माच्या नियमानुसार द्विनोंद पुस्तकपालन पद्धतीनुसार रोज प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद नावे तेवढ्याच रकमेनं आणि जमा तेवढ्याच रकमेनं होतं. कारण प्रत्येक आर्थिक व्यवहारात आपण त्याची बरोबर किंमत देतो आणि त्या बरोबर वस्तू किंवा सेवा आपण घेतो. म्हणून दोन्ही प्रभाव, दोन्ही घटक या ठिकाणी समान असतात. म्हणजेच नावे रक्कम तेवढीच आणि जमा रक्कम तेवढीच. आपण पैसे देतो, तेवढ्या किमतीची वस्तू आपल्याला मिळत असेल तरच आपण तो व्यवहार मान्य करतो. म्हणजे नावे आणि जमा बरोबर असतात. तर आता 11वी मध्ये एकल व्यापाऱ्याच्या पुस्तकात किंवा एक व्यक्ती मालक असलेल्या व्यवसायाच्या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे आणि त्यांच्या व्यवहाराच्या पुस्तकात द्विनोंद पुस्तकपालन पद्धतीनुसार ते आर्थिक व्यवहार आपल्याला नोंद करायचे आहे. म्हणजे आता संजयने ₹70,000 गुंतवून व्यापार सुरू केला. संजय म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याचा एकल व्यापार आहे. त्यानं आपल्या व्यापारात 70,000 गुंतवून व्यापार सुरू केला. आणि त्याच्या व्यवसायाच्या पुस्तकात, आता उदाहरणार्थ संजय जनरल स्टोअर्स असेल त्याच्या व्यवसायाचं नाव, त्यानं आपलं एक जनरल स्टोअर चालू केला त्या व्यावसायिकाने, आणि त्याच्या व्यवसायाचं नाव आहे संजय जनरल स्टोअर्स. तर त्या जनरल स्टोअर्स मध्ये संजय या मालकाने किंवा व्यक्तीने आपल्या व्यवसायात पैसे गुंतवून माल आणला आणि किराणा दुकान चालू केला. ₹70,000. तर व्यवसायात त्याच्या रोजकिर्दीमध्ये शास्त्रीय पद्धतीनं, द्विनोंद पद्धतीनं काय रोजकिर्दी होईल किंवा कोणते महत्वाचे 2 पैलू की ज्यामुळे हा व्यवहार घडून आला. हा व्यवहार पूर्ण होण्यासाठी त्याच्या व्यवसायाच्या पुस्तकात कोणत्या 2 गोष्टी महत्वाच्या घडल्या, या व्यवहारामुळे व्यवसायात काय घडलं, त्याचा परिणाम काय झाला, त्याचा प्रभाव काय झाला,
त्याचे पैलू दोन महत्वाचे कोणते, की त्या पैलूमुळे ते सेंटेन्स किंवा तो आर्थिक व्यवहार पूर्ण झाला. 70,000 रुपये गुंतवून व्यापार सुरू केला तर काय झालं मग व्यवसायाच्या पुस्तकात, व्यवसायात काय आली, रोख आली, रोख आली किंवा प्राप्त झाली. व्यवसायात रोख आली किंवा प्राप्त झाली किंवा रोख आली किंवा प्राप्त झाली. साधारणपणे आपण नावे जे असतं ते नावेचा परिणाम अगोदर न्यायचा असतो आणि जमाचा परिणाम नंतर. व्यवसायात रोख आली तर येणारी संपत्ती नावे होते, म्हणजे व्यवसायात रोख प्राप्त झाली किंवा व्यवसायात रोख आली. रोख म्हणजे वास्तविकचा नियम, मग वास्तविकचा नियम तर येणारी संपत्ती नावे, जाणारी संपत्ती जमा. तर ते जाणारी असेल तर तिला जमा, येणारी असेल तर नावे. मग आता इथं व्यवसायात पैसे गुंतवले, व्यवसायात पैसे आले, आणि दुसरा घटक काय, मग व्यवसायात पैसे आले पण कोण दिले, त्याचा दुसरा परिणाम व्यवसायात पैसे आले हा एक महत्वाचा पैलू, आणि कोण दिले यावरून आपल्याला अर्थबोध होतो. त्या व्यवहाराचा अर्थबोध क्लिअर होणं म्हणजे दोन पैलू. त्या व्यवहाराचा अर्थबोध स्पष्ट होणं किंवा क्लिअर होणं म्हणजे दोन पैलू. पैसे व्यवसायात गुंतवले, रोख प्राप्त झाली, आणि रोख प्राप्त झाली पण कुठून आली, मालक देणार आहे, म्हणून दुसरा पैलू मालक भांडवल देणारा आहे. हे दोन पैलू, मालक भांडवल देणारा आहे, म्हणजे त्या आर्थिक व्यवहाराचं पूर्ण ज्ञान. आर्थिक व्यवहारात दोन पक्ष असतात, तर त्या आर्थिक व्यवहाराचं पूर्ण बोध होणं, त्याचा क्लिअर अर्थ स्पष्ट होणं, की त्या दोन पैलूमुळे अर्थ स्पष्ट होतो, त्याला ते दोन प्रभाव असं म्हटलं जातं. व्यवसायात पैसे गुंतवले, व्यवसायात कॅश आली, पण कोण दिलं, मालक देणारा आहे, मालक भांडवल देणारा आहे. मालकानं व्यवसायात पैसे गुंतवले, हे म्हणजे रोख व्यवसायात आली, मालक भांडवल देणारा आहे. पैलू म्हणजे त्या व्यवहाराचा अर्थ क्लिअर होणे, आणि तो अर्थ क्लिअर होण्यासाठी दोन प्रभाव आवश्यक असतात, रोख आणि भांडवल. आता अंतर्भूत लेखे, मग रोख एक अंतर्भूत लेखे, रोख, आणि दुसरं मालक. पण मालकाचं खातं किंवा मालकाचं प्रतिनिधित्व भांडवल करतात, म्हणून भांडवल लेखा. आता या रोख लेख्याचा आणि भांडवल लेख्याचा कशात समावेश होतो. रोख हा वास्तविक लेख्याचा भाग आहे, कारण वास्तविक लेख्यामध्ये रोख वस्तू संपत्तीच्या सर्व लेख्यांना वास्तविक म्हणलं जातं. मग रोख सुद्धा संपत्ती आहे, त्यामुळे वास्तविक हा वास्तविक लेख्याचा किंवा खात्याचा प्रकार आहे. दॅट इज कॉल्ड रिअल अकाउंट. आणि त्यानंतर भांडवल हे मालक देत असतो, म्हणून मालक किंवा व्यक्तीचं खातं म्हणजे वैयक्तिक खाते. भांडवल खाते वैयक्तिक खाते म्हणजे व्यक्ती, संस्था किंवा व्यक्तींचं किंवा संस्थांचं प्रतिनिधित्व करणारे किंवा त्या स्वतंत्र नावाने ओळखले जाणारे जे खर्च असतात त्याला वैयक्तिक लेखे असं म्हटलं जातं. साधारणपणे लक्षात ठेवा, व्यक्ती व संस्थांच्या खात्यांना वैयक्तिक खाते म्हटलं जातं. म्हणजे मग आता हा मालक हा व्यक्ती आहे, आणि तो मालक आहे आणि भांडवल देतोय, म्हणजे भांडवल हा वैयक्तिक लेख्याचा भाग आहे. मालकाचं खातं, मालकाने व्यवसायात दिल्यानंतर त्याला भांडवल म्हणलं जातं. मालकाने व्यवसायातून पैसे आपल्या घरखर्चासाठी काढले तर त्याला आहरण म्हणतात. मालकाने पैसे टाकले, भांडवल जमा. मालकाने पैसे काढले, आहरण नावे. म्हणजेच मालकाचे खाते नावे म्हणजेच आहरणाचे खाते नावे किंवा उचल खाते नावे. वैयक्तिक
आता रोख आहे, वास्तविकचा नियम काय? वास्तविकचा नियम आहे व्यवसायात रोख आली, येणारी संपत्ती नावे. त्याचा नियम लिहा मग. येणारी संपत्ती नावे किंवा नावे होईल. आणि वैयक्तिक तो मिळणार आहे का देणार आहे? देणाऱ्याचे खाते जमा, म्हणजेच भांडवल खाते जमा. देणाऱ्याचे खाते, देणारा म्हणजे आता आपण मालकाचं नाव लिहिलं असतं, पण मालकाच्या ऐवजी भांडवल हा शब्द वापरला जातो. त्यामुळं देणाऱ्याचे खाते देणाऱ्याचे खाते जमा. आता काय होईल? रोख नावे कोणतं होईल मग? हा रोख लेखा, अंतर्भूत लेखे. रोख आणि जमा कोणता होईल? लेखा होईल म्हणजे अंतर्भूत भांडवल लेखा. तर असं आपण एका आर्थिक व्यवहाराचे दोन पैलू, दोन अंतर्भूत लेखे, त्याचा वास्तविक लेख्याचा गट किंवा विभाग म्हणजे कोणत्या प्रकारात मोडतं, अवलंबलेला नियम रोख आहे तर येणारी संपत्ती नावे होईल, भांडवल वैयक्तिक आहे तर भांडवल व्यवसायाला देणाऱ्याचे खाते जमा, भांडवल लेखा जमा होईल. त्यानंतर आता दुसरं ट्रान्झॅक्शन किंवा दुसरा व्यवहार, श्री अमोलला भाड्याबद्दल दिलेले ₹5,000 किंवा अमोलला भाड्याबद्दल दिले ₹5,000. अमोलला भाड्याबद्दल दिलेले ₹5,000. आता भाडे म्हणजे काय? खर्च आहे. आणि आता अमोलचं विनाकारण, अमोल आता तुम्हाला इथं वाटेल आपण पहिले किंवा त्या आर्थिक व्यवहारात नाव असेल तर त्याला वैयक्तिक खाते म्हणतो. पण आता अमोलला भाड्याबद्दल दिले, भाडे म्हणजे खर्च आहे आणि दिले 5,000. त्यामुळं रोखीच खर्चाचे व्यवहार हे रोखीचे असतात किंवा भाडे. मग याच्यात परिणामित खाते काय? ते कोणाला दिलं महत्वाचं नाही, पण भाड्यासाठी दिले. भाडे म्हणजे खर्च आहे, म्हणजे वाहन भाडं असेल किंवा इतर काय भाडं असेल, वाहतूक माल आणल्याचं भाडं असेल, भाड्याबद्दल दिले. त्यामुळं अमोलला कोणाला द्यायचं? आपल्याला भाडं म्हणलं की खर्च आहे, त्या ठिकाणी मग व्यक्तीचा विचार करायचा नाही. भाड्याबद्दल दिले ₹5,000 असं जरी म्हणलं तरी या ठिकाणी अमोलच्या नावाला या ठिकाणी काही अर्थ नाही. फक्त कोणाला दिले हे सांगितलंय, पण भाड्यासाठी दिले. मग दोन महत्वाचे खाते, दोन पैलू. भाडे हा खर्च आहे. आता इथं भाड्याबद्दल मिळाले म्हणलं असतं तर ते उत्पन्न झालं असतं. भाडे हा खर्चही असू शकतो आणि उत्पन्नही असू शकतो, पण दिलं म्हणल्यावर हा खर्च आहे आणि भाड्याबद्दल मिळाले म्हणलं असतं तर तो उत्पन्न आहे. मग भाडे उत्पन्न म्हणजे भाडे जमा झालं असतं. आता भाडे हा एक पैलू त्याचा, भाडे हा खर्च आहे. आणि दुसरा पैलू, व्यवसायातून रोख म्हणजे भाड्यासाठी रोख गेली तर जाणारी संपत्ती जमा. आता मग दोन अंतर्भूत लेखे, भाडे एक म्हणजे भाडे लेखा आणि रोख लेखा. दोन लेखे, अंतर्भूत लेखे, रोख लेखा. आणि गट किंवा त्याचा विभाग, गट विभाग म्हणजेच खात्याचा प्रकार, कोणत्या खात्यामध्ये किंवा विभागामध्ये, गटामध्ये त्याचे समावेश होतो. भाडे नामदारी खाते किंवा नामदारी लेखा, हे नामदारी रोख वास्तविक. आता अवलंबलेला नियम, खर्च असेल तर नावे होईल. त्याचा अवलंबलेला नियम भाडे खर्चच आहे. मग खर्च किंवा नुकसान असेल
नुकसान असेल तर नावे होईल. नावे होईल. रोख व्यवसायातून, त्याचा रोख लेख्याचा नियम, रोख व्यवसायातून किंवा जाणारी संपत्ती जमा. जाणारी संपत्ती कोणती आहे? मग रोख. त्यामुळे नावेच्या कॉलम मध्ये भाडे लेखा, लेखा कोणता नावे होईल? भाडे लेखा नावे होईल. आणि जमा कोणता लेखा होईल? रोख लेखा. रोख नावेमध्ये लिहायचं ते पद, आणि जमा कोणता लेखा होतं ते पद या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर कार्यालयीन कामासाठी बँकेतून काढले. कार्यालयीन कामासाठी बँकेतून काढले. पहा, आता कार्यालयीन कामासाठी म्हणजे व्यवसायाच्या कामासाठी बँकेतून काढले, म्हणजे व्यवसायाच्या पुस्तकात आपण नोंद करत आहोत. म्हणजे कार्यालयीन कामासाठी बँकेतून काढले म्हणजे व्यवसायाच्या कामासाठी पैसे काढले, त्यामुळे व्यवसायात पैसे आले. म्हणजे काय? पहिला पैलू काय? व्यवसायात रोख मिळाली किंवा व्यवसायात रोख मिळाली किंवा व्यवसायात रोख आली. व्यवसायात रोख मिळाली आणि व्यवसायात आली रोख, पण कुठून आली? मालकाने दिले का बँकेने दिले? मालक म्हणजेच वैयक्तिक आणि बँक म्हणजे सुद्धा संस्था आहे. त्यामुळं या ठिकाणी बँक ही देणारी आहे. बँक ही देणारी आहे. त्यामुळं अंतर्भूत लेखे रोख लेखा, पहिल्याचा रोख लेखा, आणि दुसरं देणाऱ्याचे खाते जमा म्हणजे बँक लेखा. लेख्याचा प्रकार रोख लेखा, वास्तविक लेखा, आणि बँक लेखा वैयक्तिक लेखा. बँक वैयक्तिक लेखा. त्याचा लागू होणारा नियम, येणारी संपत्ती नावे करा. येणारी संपत्ती नावे करा. आता नावे करा म्हणजे येणारी संपत्ती कोणती आहे? मग रोख. तर रोख नावेच्या कॉलम मध्ये रोख लेखा. रोख लेखा. त्यानंतर बँक देणारी आहे म्हणून देणाऱ्याचे खाते जमा. लागू होणारा नियम, देणाऱ्याचे खाते जमा. त्यामुळं देणाऱ्याचे खाते जमा म्हणजे देणारा कोण आहे? मग बँक. त्यामुळं जमा कॉलम मध्ये बँक खाते. अशा प्रकारे आपण याच्यातले दोन पैलू आणि लेखे, त्याचा प्रकार, अवलंबलेला नियम, नावे कोणतं होतं, जमा कोणतं होतं, त्या कॉलम मध्ये आपण लिहिलं. त्यानंतर चौथा व्यवहार. आता कार्यालयीन कामासाठी पैसे काढले आणि आता पत्नीच्या मोबाईलच्या बिलासाठी 4,200 दिलं, म्हणजे संजयनं व्यवसायातील पैसे घरातील खर्चासाठी म्हणजे पत्नीच्या मोबाईलचे 4,200 दिले. म्हणजे हा व्यवसायाचा खर्च आहे का? नाही. म्हणजे मालकाने पैसे व्यवसायातून काढून घेतले. मालकाने व्यवसायात पैसे टाकले म्हणजे देणारा होतो, आणि मालकाने व्यवसायातून आपल्या खाजगी खर्चासाठी पैसे काढले म्हणजे तो व्यवसायातून त्याला पैसे मिळत आहे. म्हणजे मालकाचे खाते नावे. पण मालकाचे खाते नावे बनण्यापेक्षा मालकाने पैसे काढले तर मालकाचे खाते नावे होण्यापेक्षा त्याला आहरण खाते नावे किंवा उचल खाते नावे म्हटलं जातं. त्यामुळं
दोन परिणाम. व्यवसायातून पैसे. पहिला परिणाम, मालकाने म्हणजे काय, पैसे व्यवसायातून घेतले म्हणजे मालकाने. पहिला परिणाम, मालकाने उचल घेतली. पहिला परिणाम, मालकाने उचल किंवा आहरण केली. मालकाने उचल किंवा आहरण केली. आणि दुसरा परिणाम, मालकाने पैसे घेतले तर याच्या ड्रॉवर मधून, याच्या सुनील प्रोव्हिजन स्टोअर्स मधून किंवा याच्या एकल व्यापारातून पैसे जात आहेत म्हणून जाणारी, त्यामुळे व्यवसायातून रोख गेली. दुसरा परिणाम, व्यवसायातून रोख गेली. आता मग याच्यातले दोन महत्वाचे लेखे, आहरण किंवा उचल लेखा. याला सुधारित शब्द आहरण किंवा उचल म्हटले जातात. म्हणून लेखा, उचल लेखा किंवा आहरण लेखा. आणि त्यानंतर दुसरा लेखा, रोख लेखा. खात्याचा प्रकार, आहरण वैयक्तिक लेख्याचा भाग. कारण उचल काढून घेतलाय तर म्हणजे त्या मिळणाऱ्याचे खाते जमा. पैसे व्यवसायातून कुणाला मिळत आहेत, मालकाला मिळत आहे म्हणून मालकाचे खाते नावे. पण मालकाचंच नाव आपल्या व्यवसायाच्या पुस्तकात लिहिलं जात नाही, त्याला त्याचं प्रतिनिधित्व मालकाने पैसे उचल केले की उचल खाते नावे टाकलं जातं. आणि तो उचल म्हणजे वैयक्तिक लेख्याचा भाग. अवलंबलेला नियम, मिळणाऱ्याचे खाते नावे. मिळणाऱ्याचे किंवा लाभ प्राप्त करणाऱ्याचे, मिळणार म्हणजेच लाभ, मिळणाऱ्याचे खाते. मिळणाऱ्याचे खाते नावे. आणि रोख लेखा हा वास्तविकचा प्रकार. मिळणाऱ्याचे खाते नावे. आणि दुसरा परिणाम काय, त्याचा दुसरा नियम काय, वास्तविकचा नियम, जाणारी संपत्ती नावे. जाणारी संपत्ती जमा होईल. त्यामुळं आता नावे काय होईल आणि जमा काय होईल. नावेचं नावे लेख्यामध्ये, नावे कॉलम मध्ये, जमाचं जमा कॉलम मध्ये. त्यामुळं आहरण लेखा नावे किंवा उचल लेखा, उचल लेखा जमामध्ये डॅश. आणि आता जमा तर नावेमध्ये डॅश आणि जमामध्ये रोख लेखा. रोख लेखा. आणि आता सुनील कडून ₹13,000चा माल खरेदी केला. सुनील म्हणजे एक आहे विक्रेता, त्याच्याकडून 13,000चा माल खरेदी केला. आता माल खरेदी केला सुनील कडून. आता या ठिकाणी मात्र माल खरेदी केला सुनील कडून म्हटले, रोख पैसे दिले का सांगितलं नाही. म्हणून ह्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या व्यवहारात जर त्या ठिकाणी व्यक्ती किंवा संस्थांचं नाव असेल तर तो व्यवहार उधारीचा समजण्यात यावा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात जर त्या ठिकाणी विक्रेत्याचं किंवा खरेदीदाराचं जर नाव असेल तर तो व्यवहार उधार समजण्यात यावा. त्यामुळे सुनील कडून माल उधार खरेदी केलेला आहे. त्यामुळे खरेदी पहिला पैलू, खरेदी हा खर्च आहे. खरेदी हा खर्च आहे. आणि दुसरा घटक तर त्या सावकाराचं म्हणजे देणाऱ्याचं खातं आपण जमा करतो, म्हणजे त्यानं माल दिला म्हणून. त्यामुळं सुनील हा देणार आहे. दुसरा परिणाम, सुनील हा माल किंवा काय का होणार माल देणार आहे. सुनील माल देणार आहे. आणि अंतर्भूत लेखे मग खरेदी एक, अंतर्भूत लेखे खरेदी खाते किंवा खरेदी लेखा आणि सुनील लेखा.
दुसरा लेखा सुनील लेखा. आणि आता गट खरेदी म्हणजे नामधारी. सर्व खर्चाच्या लेख्यांना नामधारी म्हटलं जातं आणि सर्व उत्पन्नाच्या लेख्यांना नामधारी. सुनील हा वैयक्तिक लेख्याचा भाग. वैयक्तिक लेखा. आणि त्यानंतर अवलंबलेला नियम खर्च असेल तर नावे. खर्च किंवा नुकसान. खर्च किंवा नुकसान नावे होईल. वैयक्तिक म्हणल्यावर तो मिळणार आहे का लाभ प्राप्त करणारा आहे का लाभ देणार आहे. आता माल उधार देतोय म्हणजे हा लाभ आपल्याला देतोय. त्यामुळं सुनीलचे खाते म्हणजे लाभ देणाऱ्याचे खाते किंवा देणाऱ्याचे खाते. देणाऱ्याचे खाते जमा होईल. मग लेखा नावे काय. खरेदी हा नावे होईल. नावे कोणता होईल खरेदी लेखा. आणि जमा कोणतं होईल सुनील लेखा. आलं. आता त्यानंतर गणेश कडून ₹15,000चे संयंत्र उधारीवर खरेदी केले. सुनील कडून 13,000चा माल खरेदी केला आणि हा जर सुनील कडून 13,000चा माल रोखीने खरेदी केला म्हटलं असतं तर मग सुनीलचं नाव आपण त्या ठिकाणी जमा केलं नसतं. रोख खात्यात जमा केलं असतं. पण रोख दिलं का नाही म्हणून सांगितलं नाही म्हणून तिथं सुनीलचं नाव आहे आर्थिक व्यवहारात. त्यामुळे उधार समजलं. आता गणेश कडून ₹15,000चे संयंत्र उधारीवर खरेदी केले. आता इथं सांगितलंय उधारीवर खरेदी केले. आता हा वरचा व्यवहार पण आपण उधार समजून नोंद केलेला आहे. सुनील कडून 13,000चा माल खरेदी केला आणि त्याच्याऐवजी 13,000 रुपयाचा माल खरेदी केला असता तर तो रोखीचा समजला असता. पण सुनीलचं नाव आहे आर्थिक व्यवहारात त्यामुळे उधार समजून आपण त्या नोंदी केल्या. आता गणेश कडून ₹15,000चं संयंत्र उधारीवर खरेदी केलंय. इथं क्लिअर कट सांगितलेलं आहे. पण इथं गणेश नाव व्यक्तीचं नाव आलं त्यामुळं हाही व्यवहार उधारीवरचा आहे. त्यामुळं याच्यात सुद्धा किंवा गणेश कडून 15,000चे संयंत्र खरेदी केलं. अरे या ठिकाणी संयंत्र आहे. व्यापारी माल जर खरेदी केला असेल तर उधारीवर समजा. पण या ठिकाणी गणेश कडून 15,000चं संयंत्र उधारीवर खरेदी केलंय म्हटलं म्हणजे बरोबर आहे. हा उधार आहे. त्यामुळं पहिला प्रभाव काय झाला. संयंत्र येणारी संपत्ती आहे पहिला पैलू. संयंत्र आता खरेदी नाही हा व्यापारी ज्या मालाचा व्यापार करतो त्याला व्यापारी माल म्हणलं जातं. पण संयंत्र ही संपत्ती आहे. हे अनेक वर्ष वापरली जाणारी आहे. खरेदीमध्ये कशाची व्यापारी मालाची खरेदी असेल तर खर्च. संपत्तीची खरेदी असेल तर तो खर्च नाही. तो वास्तविक ती संपत्ती आहे. त्यामुळं संयंत्र ही येणारी संपत्ती आहे. संयंत्र ही येणारी संपत्ती आहे किंवा संयंत्र व्यवसायात येत आहे. आणि दुसरं काय गणेश हा देणारा आहे. गणेश हा देणार आहे. आता अंतर्भूत लेखे मग संयंत्र एक संयंत्र लेखा
अंतर्भूत लेखा संयंत्र आणि गणेश अंतर्भूत लेखा म्हणजे संयंत्र आहे. तर संयंत्र कोणत्या लेखाचा भाग आहे? म्हणजे अंतर्भूत लेखे बरोबर आहे. संयंत्र आणि गणेश संयंत्र एक आणि गणेश एक दुसरा लेखा. आणि हा संयंत्र वास्तविक आणि गणेश वैयक्तिक. आता अवलंबलेला नियम येणारी संपत्ती नावे होईल. येणारी संपत्ती नावे होईल आणि देणाऱ्याचे खाते जमा. त्यामुळे नावे काय होईल? संयंत्र लेखा. संयंत्र लेखा आणि जमा गणेश लेखा. गणेश लेखा अशा प्रकारे. वर्तन मिळाले. वर्तन मिळाले. वर्तन म्हणजे कमिशन. कमिशन मिळालंय. कोणतं तरी काम करून दिल्यामुळं कमिशनवर काम केलं, त्याची प्राप्ती झाली. व्यवसायात रोख आली. पहिला परिणाम व्यवसायात रोख आली. दुसरा परिणाम वर्तन हे उत्पन्न आहे. दुसरा परिणाम रोख किंवा व्यवसायात रोख आली. कसे काय म्हणून आली? त्यामुळे वर्तन. वर्तन हे उत्पन्न आहे. उत्पन्न आहे. तर अंतर्भूत लेखे रोख एक आणि वर्तन. लेख्याचा प्रकार रोख वास्तविक आणि वर्तन नामधारी. लागू होणारा नियम येणारी संपत्ती नावे होईल. येणारी संपत्ती नावे आणि खर्च असेल तर नावे आणि उत्पन्न असेल तर जमा. त्यामुळं वर्तन हे उत्पन्न आहे किंवा वर्तन हे उत्पन्न आहे. त्याचा दुसरा नियम किंवा उत्पन्न असेल तर जमा होईल. उत्पन्न हे जमा होईल. मग उत्पन्न जमा होईल तर रोख काय? नावे होईल. म्हणजे नावेच्या कॉलम मध्ये रोख लेखा आणि जमाच्या कॉलम मध्ये काय? वर्तन लेखा. तर अशा प्रकारे आपणाला ही बेसिक माहिती आहे. तर एवढं करण्याचं विभागणी करण्याचं काय, यावरून आपल्याला काय आकलन व्हायला पाहिजे म्हणून एवढे कॉलम आपण तयार केले. तर त्या ठिकाणी आपल्याला त्या आर्थिक व्यवहारात दोन लेखे माहिती पाहिजे. दोन परिणाम, दोन लेखे. त्यावरून आपल्याला रोजकीर्दीमध्ये कोणतं खाते नावे होईल आणि कोणतं खातं जमा होईल, यासाठी एवढा आपण ह्या अनेक गोष्टींचा प्रपंच केला. म्हणजे त्याला पैलू ओळखले, लेखे ओळखले, प्रकार ओळखला, त्याचा नियम आणि नावे कोणतं होईल आणि जमा कोणतं होईल, हे आपल्याला हे अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. हा अकाउंटन्सीचा, पुस्तकपालनाच्या द्विनोंद पद्धतीचा हा महत्वाचा असा पाया आहे. आणि हा पाया जर आपल्याला व्यवस्थित नावे आणि जमा लिहायचं जर समजलं तर आपल्या अकाउंटन्सी मध्ये व्हेरियस बुक्स मध्ये आपण त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी व्यवहारांची नोंद करू शकतो. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी किंवा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन व्हेरियस बुक्स. विविध व्यापार व्यवसायात घडलेले विविध आर्थिक व्यवहार वेगवेगळ्या लेखा पुस्तकात अचूकपणे नोंद करण्याची प्रक्रिया म्हणजे पुस्तपालन आणि लेखाकर्म आहे. तर आपण याच्यानंतर नेक्स्ट पिरियडला पाहू.